प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण रेशनचा तांदूळ व मिश्र कडधान्यांपासून हलकी फुलकी मस्त मऊ जाळीदार लुसलुशीत अशी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। विशेष म्हणजे थंडीच्या दिवसातही इनो किंवा सोडा न वापरता पीठ कसं फर्मेंट करायचं, इडली परफेक्ट होण्यासाठी अगदी उपयुक्त टिप्स अशा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे पहा, इथे मी 2 ग्लास रेशनचा तांदूळ व 2 ग्लास मिश्र कडधान्ये भिजत घातली होती। जवळपास 5 ते 6 तास हे सगळं भिजवून घेतलेलं आहे। भिजवतानाचा व्हिडिओ बनवता आला नाही, पण डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण प्रमाण आणि सविस्तर कृती देईन। तर इथे तुम्ही कडधान्य बघू शकता। बऱ्याच वेळेस घरामध्ये थोडं थोडं कडधान्य शिल्लक असतं, त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो। तर इथे मिक्स डाळी आहेत आणि मिश्र कडधान्य आहेत। त्यामध्ये सोयाबीन, हिरवे वाटाणे, चणे, मूग, तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ आणि हरभरे अशा वेगवेगळ्या प्रकारची डाळी आणि कडधान्य मिक्स घेतलेले आहेत। तो 2 ग्लास तांदळासाठी 2 ग्लास मिक्स कडधान्य घेतलेले आहेत। याच प्रमाणाचा वापर करायचा आहे। तर हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि गरम पाण्याचा वापर करून हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। सगळं वाटण छान वाटून झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर नंतर आपल्याला मीठ घालायचं नाही आहे, त्यामुळे हे भिजायला ठेवतानाच मीठ घालायचं आहे। त्यामुळे लागेल तितकं यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक 5 मिनिट एकाच डायरेक्शननी सतत हे फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे यामध्ये हवेची पोकळी निर्माण होते आणि जो पदार्थ बनवणार म्हणजे इडली डोसा बनवणार ते मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होतात। तर सीझन कोणताही असो, अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये देखील या पद्धतीने पीठ बनवाल तर पीठ अगदी परफेक्ट बनतं। इथे मी एक स्टीलचा डब्बा वापरलेला आहे। डब्बा घेताना मोठा घ्यायचा आहे, म्हणजे जितक्या प्रमाणात पीठ आधी आहे त्याच्या तिपटीने जागा त्यामध्ये रिकामी हवी, म्हणजे पीठ छान फुगेल। तर हे झाकून जवळपास 7 ते 8 तासांसाठी फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे। जवळपास 7 तास झालेले आहेत आणि बघू शकताय पीठ जवळपास दुप्पट झालेलं आहे आणि किती छान हे बघा फर्मेंट झालंय। यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे। कडधान्य वाटताना त्यामध्ये गरम पाणी वापरायचं आणि मीठ घालून एक 5 मिनिटं फिरवायचं, त्यामुळे पीठ छान असं जाळीदार होतं। आता यामध्ये एक अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे इडलीला चव छान लागते आणि एक शायनिंग येते। इतकी साखर घातल्यामुळे अजिबात पीठ गोड वगैरे होत नाही। साखर घालून पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, याच पद्धतीचे आपल्याला पीठ बनवायचं आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही। इडली पात्रामध्ये पाणी घालून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इडलीच्या साच्याना नेहमी तेल पाण्याचं मिश्रण लावायचं, म्हणजे इडल्या अजिबात चिकटून बसत नाहीत। तर जवळपास 3 चमचे तेलासाठी 1 चमचे पाणी असं घ्यायचं आणि त्याचं मिश्रण बनवायचं, घोळ बनवायचा आणि तेच या इडली साच्याना मी लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण साच्याना तेल पाण्याचा हात लावतो त्यावेळेस इडल्या आपला आपण उचलतात त्या चमच्याने किंवा सुरीने काढण्याची गरज लागत नाही। ज्यावेळेस इडल्या बनतील त्यावेळेस ते तुमच्या नक्की लक्षात येईल। बऱ्याच लोकांची ही समस्या असते की इडली काढल्यानंतर अर्धी इडली साच्याला चिकटून राहते आणि ती व्यवस्थित निघत नाही। तर हे बघा, तयार जे मिश्रण आहे ते या साच्यांमध्ये बसेल इतकंच घालायचं आहे। दाखवते त्या पद्धतीने साच्यामध्ये बसेल इतकंच पीठ घालायचं आहे। खूप असं भरून भरून घातलं तर इडलीचा आकार बदलतो आणि मिश्रण सगळीकडे पसरलं जातं, त्यामुळे इडली व्यवस्थित होत नाही। तर आता पहिल्या साच्यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि हे सगळ्यात शेवटी असं ठेवून द्यायचं आहे। तर आता दुसरा आणखी एक साच्यामध्ये भरून दाखवते। तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय। पीठ खूप पातळही करायचं नाही आहे, खूप घट्टही करायचं नाही आहे। या पद्धतीने केलं तर इडली अगदी परफेक्ट होते। तर आता इडली शिजवतानाची सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण इडल्या वाफवून घेतो, बऱ्याच इडल्या पाणीदार होतात आणि पिचपिचीत होतात, ओलसर होतात। त्या होऊ नये यासाठी तर इथे जे तुम्हाला इडलीच्या साच्याला 3 डॉट दिसत आहेत ते एकावर एक असे कधीच ठेवायचे नाहीत, तर ते अल्टरनेटिव्ह ठेवायचे। तर मी दाखवते त्या पद्धतीने एकावर एक ठेवलेलं नाही आहे, हे गोल अल्टरनेटिव्ह ठेवायचे। पुन्हा एक दाखवते,
तर या गोलावर गोल असं न ठेवता हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे। तर हे बघा पुन्हा एकदा दाखवलेलं आहे। तर 3 गोल हे इडलीवर येत आहेत आणि 3 गोल बाजूला येत आहेत। एकमेकावर ठेवल्यामुळे काय होतं की आतल्यात वाफ जमा होते आणि त्या वाफेचं पाणी खालच्या इडल्यांवर पडतं आणि त्यामुळे इडली ओलसर होते। पण अशा पद्धतीने साचे अरेंज केले तर अजिबात इडली ओलसर होत नाही, अगदी छान सुटसुटीत होतात इडल्या। या पद्धतीने सगळ्यात शेवटचा हा साचा आता लावून घेतलेला आहे आणि इडलीचं बॅटर जितक्याच तितकंसं भरलेलं आहे। तर हे बघा इडलीचं झाकण, इडली पात्राचं झाकण लावायचं आणि जवळपास 7 ते 9 मिनिट मध्यम आचेवर इडली वाफवून घ्यायची आहे। इडली हाय फ्लेमवर कधीच वाफवायची नाही, त्यामुळे ती पिठूळ अशी होते आणि आतून कच्ची लागते। त्यामुळे मध्यम आचेवर एक 7 ते 9 मिनिट वाफवून घ्यायची आहे। तर हे बघा जवळपास 8 मिनिट झालेले आहेत आणि इडली किती छान फुगले आणि किती छान जाळी दिसते ते बघू शकताय तुम्ही। इडली अजून गरम आहे तरीही बघा त्याचा आकार बदललेला नाही आहे आणि चमचा किंवा सुरी न लावता अगदी हाताच्या साहाय्याने सहजरित्या निघते। विशेष म्हणजे इडलीला किती छान जाळी पडली ती बघू शकताय। इडली पांढरी शुभ्र यासाठी दिसत नाही आहे कारण आपण मिश्र कडधान्यांचा वापर केला आहे। तर बघा हलकी फुलकी मस्त जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे। आशा आहे इडलीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। ही इडली पौष्टिक आहे, शिवाय चवीला देखील भारी आहे। फक्त डाळ तांदळाचा वापर करून देखील इडली कशी करायची याची रेसिपी आधीच अपलोड केलेली आहे, नसेल बघितली तर नक्की बघा। आशा आहे आजची ही इडलीची रेसिपी आणि खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या तुमच्या उपयोगी येतील। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका। या बाबतीत अजून काही शंका असतील, काही समजलं नसेल तर तशी मला नक्की कमेंट करा। भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत रहा। आजची रेसिपी बघितली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद।